भाजप शिवसेना युतीचा आज मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फुटणार। अनेक महापालिकांमध्ये महायुती झाली नसली तरी भाजप आणि शिवसेना एकत्र येत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज वरळी डोम इथून प्रचाराला सुरुवात होईल। वरळी डोम इथं संध्याकाळी 6 वाजता प्रचाराचा शुभारंभ होईल। बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। महापालिका प्रचारासाठी सांगलीत मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। यानंतर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो पार पडणार आहे। त्याबरोबरच संध्याकाळी मुख्यमंत्री मुंबई महापालिका प्रचाराला सुरुवात करणार आहेत। वरळीतील NSCI डोममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा पहिला मेळावा पार पडणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात होईल। सकाळी 10:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद होईल, ज्यामध्ये निवडणुकांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल। त्यानंतर दुपारी 12 वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ भक्तिशक्ती गार्डनमध्ये होईल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दुपारी 4 वाजता कोल्हापुरात पोहोचणार आहेत। त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेतील आणि मिरजकर तिकटी इथं रवींद्र चव्हाण यांची सभा होईल। या सभेमध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होईल। महापालिका निवडणुकीत मुंबईकरांना भावनिक साथ घालत ठाकरे बंधू एकत्र आले। आता मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकत्र येत शिवसेना भवनामध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। यामध्ये मुंबईकरांना कर सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। मुंबईमध्ये 500 चौरस फूटपर्यंत मालमत्ता कर माफ होता। आता मुंबईमध्ये पुन्हा सत्ता आल्यावरती 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर हा माफ करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामधून देण्यात आलंय। तसंच लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे। आणि आता तुम्ही सगळे उमेदवार आहेत। हा, ती आजाची गाडी, ती कॉन्टेस्ट तिथे ठेवली। आपल्याला ह्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत। करूया सुरुवात? चालेल, चला मी आपण दोघं करूया। क्लिकरवर आहे काय? हा घे ना। मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे, कारण त्यांनी आपला कुठचंही कार्यालय कुठलं नाही, कुठचाही हेवी फॉर्म घेतला नाही, कुठेही शिवीगाळ केला नाही, कुठेही मारामारी केली नाही, सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला। आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात। मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील। नाही, आम्ही दोघं खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला। शेवटाला पण आम्ही चर्चा करतो। मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया, दोघं करू। अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्र, पण चला सुरू करूया। मुंबई कर, त्याच्यात सगळ्या शहरांमध्ये कर 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 हा महत्त्वाचाच आहे आणि कर भरायलाच लावत आहे दिल्ली सरकार आपल्याला। अजून GSTचं अमित देणं बाकी आहे। आमच्या वेळी तर 26,000 कोटी रुपये दिल्ली सरकार आपल्याला परत, म्हणजे केंद्र सरकार देणं बाकी होतं GSTचं। म्हणजे सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे। आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं, उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो। पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे। तर स्पोर्ट कॉम्प्लेक्सबद्दल घोषणा करताना आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांना मिश्किल टोला लगावलाय।
आपण असं ठरवलेलं आहे की मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठीक आहे आपण करू, ईस्ट कोस्टवर करू, सगळीकडे करू, पण प्रत्येक वॉर्डात आपल्याला मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील, बहुउद्देशीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील. म्हणजे तुम्ही पिकल बॉल पण खेळू शकता, तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, ते करू. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबईत अनेक आता म्युझिक कॉन्सर्ट्स व्हायला लागलेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात. आत्ता पण मेसी 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 तुम्ही गोंधळ पाहिला असेल, तो काय होता. मी गेलो नाही सेल्फी काढायला, पण च्युइंगम खात. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना भावनिक साथ घालत आम्हाला मतदान करण्याचं आवाहन केलंय. तसंच मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस त्यांनी पाडला. आता त्यांच्या घोषणेचा भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी समाचार घेतलाय. 25 वर्षांमध्ये मुंबईकरांसाठी काय केलं हे दाखवा, असं साटम म्हणाले. 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेलं एक तरी काम दाखवावं, असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि आज त्यांनी जे जे काही म्हटलंय त्यांचा जाहीरनामा तर येऊ द्या. मग जाहीरनामा आल्यावरती त्याचा पर्दाफाश करण्याचं काम जाहीरनामा आल्याच्या 1 तासात मी करेन. मुंबईमध्ये ठाकरेंच्या युवा नेतृत्वाची आज पुन्हा बैठक पार पडणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची आज दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी प्रचार आणि जाहीरनामा यावरती सखोल चर्चा होणार आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी करण्याचे संकेत दिल्याची चर्चा ही पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याबाबत पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलंय. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती शरद पवारांचे फोटो लावण्यात आले आणि त्यावरती पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी देखील सूचक वक्तव्य केलं. तुमच्या तोंडात साखर पडो, असं पवार म्हणाले. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यातच अजित पवारांनी दिलेल्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत तुझ्या तोंडात साखर पडो. तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत तुझ्या तोंडात साखर पडो. तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीलगत तुझ्या तोंडात साखर पडो. एकीकडे अजित पवारांनी काकांसोबतच्या युतीचे संकेत दिल्याची चर्चा असतानाच अजितदादांनी भाजपवरती गंभीर आरोप केले. पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांचा भाजपच्या स्थानिक नेत्यांवरती गंभीर आरोप हे अजितदादा यांनी केलेले आहेत. भाजपची राक्षसी भूक पाहवत नसून इथं मोठमोठ्यांवरती हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. तर पिंपरीतील स्थानिक नेत्यांवरती टीका करताना आपल्याकडे पुरावे असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलंय. एकीकडे महायुतीचं मैत्रीपूर्ण लढत लढायचं ठरलेलं असताना अजित पवारांनी भाजपवरती गंभीर आरोप केलेत. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये ही वादाची ठिणगी पेट घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. बजेटपेक्षा जास्त अनेक अनावश्यक कामं केवळ रिंग करून लाटण्याचा आणि काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये काही डांबरी रस्ते उखडून टाकले जातात, ते पुन्हा सिमेंटचे केले जातात. अर्बन सीटच्या नावाखाली नव्याने वाढीव फुटपाथ आणि रस्त्यांची रचना केली जाते. मित्रांनो, आमच्या कारकिर्दीमध्ये कधी ट्रॅफिक अशी गर्दी झाली, ट्रॅफिक तुंबलंय किंवा आपण अडथळा निर्माण झालाय असं होत नव्हतं. आज कशा पद्धतीची अवस्था आहे. तर नागपूरमध्ये परिणय फुके यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. जिनके घर काच के होते हैं वो दूसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते, असं म्हणत अजितदादांना संयम ठेवून वागावं आणि त्यांनी बोलावं, असं फुके म्हणालेत. तर अजितदादांच्या तोंडून हे शब्द बरे वाटत नाहीत. त्यांनी असा आरोप केलेला असेल तर लोकांना त्यांनी संदेश दिलाय की कुठल्या पक्षाला मतदान केल्यामुळे, कुठल्या पक्षाला नाकारल्यानं कसं भ्रष्टाचाराचं दहन होणार आहे हे सामान्य नागरिकांना 100% ठाऊक आहे, अशी टीकाही परिणय फुके यांनी अजित पवारांवरती केली आहे. अजितदादाच्या तोंडून हे शब्द बरे वाटत नाही मला, पण ठीक आहे. त्यांनी जर असा आरोप केला असणार तर मला असं वाटतं की लोकांना त्यांनी संदेश दिला आहे की भ्रष्टाचाराचं कुणाचं दहन करायचं आहे, कोणत्या पक्षाला मतदान दिल्याने आणि कोणत्या पक्षाला नाकारल्याने कसा भ्रष्टाचाराचं दहन होणार हे सामान्य नागरिकांना, सामान्य मतदाराला 100% ठाऊक आहे. महायुतीतील
दोन्ही मित्रपक्षांचा विरोध पत्करून अजित पवारांनी मुंबई पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची जबाबदारी ही नवाब मलिकांकडे दिली. यानंतर पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी अजित पवारांचे आभार मानले. काहींनी विरोध केला असताना अजित पवार ठामपणे पाठीशी उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना राष्ट्रवादीशिवाय महायुतीचा महापौर होऊच शकत नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आणि विशेषकर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावाने बुमाबूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको. दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचा आभार मानतो. आम्हाला अपेक्षा आहे की आयोग याच्याकडे आज जे आम्ही पत्र देणार त्याच्याकडे ते गंभीरतेने त्या पत्राला घेतील आणि निश्चित रूपाने या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईमध्ये आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. एका उमेदवाराच्या फॉर्मबद्दल 10:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेत आहे आणि तो उमेदवार बेकायदेशीर बांधकाम त्यांनी केलेलं आहे. त्याचे पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्या अर्ज बाद करत नाही. म्हणजे हे कुठेतरी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. आता मी अधिकाऱ्यांना बोलू इच्छितो आहे की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जे कायदे निर्माण करण्यात आलेले आहे, जे नियमावली घालण्यात आलेली आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. या 3 वार्डाच्या बाबतीत कोर्टात आम्ही जाऊ. भाजप नवाब मलिकांच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं पुन्हा एकदा अमित साटम यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी नवाब मलिकांवरती देण्यात आल्यानं त्यासोबतच कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं पुन्हा एकदा साटम यांनी स्पष्ट केलंय. देशद्रोह्यांसोबत संबंध ठेवल्याचे आरोप झाल्यामुळे अशा व्यक्तीसोबत तडजोड सहन केली जाणार नाही असं साटम म्हणाले. जिहादी शक्तींबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना कोणताही समझोता करणार नाही. या विषयावरती राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणतंही कॉम्प्रोमाइज होणार नाही. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु राष्ट्रीयत्वावर आणि हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड ही होऊ शकत नाही. आणि म्हणून आमची ठाम भूमिका होती की नवाब मलिकच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणतीही युती करणार नाही, तडजोड करणार नाही. आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही निवडणुकीला सामोरं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा याच्यामध्ये समावेश नाही, कारण त्यांचं नेतृत्व नवाब मलिक करत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेमध्ये 5 जागांवरती वंचितनं काँग्रेस आणि मित्रपक्षांना मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिलाय. या 5 जागांमध्ये काँग्रेसच्या 3, महादेव जानकर यांच्या वाट्याला आलेली 1 आणि राजेंद्र गवई यांच्या वाट्याला आलेली 1 जागा असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आलाय. या जागांवरती माघार शक्य नसल्याचं स्पष्ट करत फ्रेंडली फाईटचा प्रस्ताव हा पुन्हा एकदा देण्यात आला. वंचितच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी ही वाढण्याची शक्यता आहे. वंचितला आता एका ठिकाणी त्यांनी भरलेलं आहे तिथं. आता त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही. विशेष म्हणजे नाराजी तुमची नाही. आता नाराजीचा काय प्रश्न आहे. आता लढू, ते बी मैत्रीपक्षाला आम्ही मिळून लढू. आता मग काय करायचं. काँग्रेसने नाही दिला तुम्हाला? नाही, काँग्रेसने दिलेला शब्द पाळला होता. काँग्रेसने पाळला होता शब्द. काँग्रेसचा काही दोष नाही. काँग्रेसने दिलेला शब्द वर्षाताईनं दिला, हर्षवर्धन सपकाळनं दिला, सचिन सावंत. वंचितने पाळला नाही. वंचितनं आता त्यांच्याशी माझी स्वतः प्रत्यक्षात बोलणं झालं, त्यांच्या जे प्रवक्त्याशी झालं बोलणं, पण त्यांनी भरायलाच नाही पाहिजे होता. एवढीच माझी अपेक्षा होती त्यांच्याकडे. मीरा भाईंदरच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आगामी मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या या आघाडीनुसार ठाकरे सेना 56 तर मनसे 11 जागांवरती निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. शहराचा विकास आणि नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ही युती निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. बघा, मीरा भाईंदरमध्ये आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र हनुमान सेना यांची युती झालेली आहे. आताच आम्ही डिक्लेअर केलेले आहेत आमच्या सीट्स. महाराष्ट्र हनुमान सेना या ठिकाणी 11 सीट लढते आहे मीरा भाईंदरमधून आणि 56 सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना हे लढण्याचा आम्ही विचार केलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एकत्र लढत आहोत आणि 56 जागांवरती आमचे उमेदवारांनी लोकांच्या पुढे कौल मागण्यासाठी पाठवलेले आहेत. 11 जागांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. महापालिका निवडणुकीवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोग आणि सरकारवरती जोरदार टीका केली. निवडणूक आयोग आणि सरकारच्या कारभारावरती टीका करत संजय राऊतांनी ट्विट केलं, कधीही अर्ज मागे घेतला तरी तो वेळेतच मागे घेतल्याचं समजावं अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा राऊतांनी केलाय. तसंच विरोध करणाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून धमकी दिली असल्याचा आरोप देखील राऊतांनी केलाय. त्याबरोबरच लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाही सुरू असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. मुंबईमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीतील 2 पक्षांना मोठं यश आलंय. भाजपच्या 56 बंडखोर उमेदवारांपैकी 30 उमेदवारांचे अर्ज हे मागे घेतलेले असून भाजपचे 26 बंडखोर मैदानामध्ये आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेतील 41 बंडखोर उमेदवारांपैकी 28 उमेदवारांचे अर्ज हे मागे घेण्यात आले. त्यामुळे ठाकरे बंधूंविरोधात ताकद एकवटण्यासाठी बंडखोरीची मनधरणी करण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेला यश आलंय. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचं सत्र हे सुरू होतं. शिवडीतील बंडखोर उमेदवार निलेश राणेचा अर्ज माघारी घेण्यासाठी शिवसेना आमदार निलेश राणेंकडूनच प्रयत्न करण्यात आले. शिवडीतील प्रभाग क्रमांक 202 मधून उमेदवार निलेश राणेंनी अर्ज दाखल करत बंडखोरी केली. दरम्यान शिवडी आणि वरळी मतदारसंघातील निलेश राणेंवरती विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. शिवडीमध्ये बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराशी निलेश राणेंनी संपर्क साधला आणि त्यानंतर उमेदवारांना दाखल केलेला अर्ज हा मागे घेतला. जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नितीन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी नितीन देशमुख हे विधान भवनामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसोबत मारामारी प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. नितीन देशमुख वॉर्ड क्रमांक 124 मधून पत्नी प्रियांका देशमुख यांच्यासाठी इच्छुक होते, परंतु हा वॉर्ड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे ते नाराज होते. अखेर आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण डोंबिवली अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासामध्ये प्रभाग क मध्ये प्रचंड गोंधळ झाला. बंडखोर असलेल्या काही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज हा मागे घेण्यावरून वाद झाला. या वादादरम्यान महापालिका सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. नागपूरमध्ये भाजप पदाधिकारी किसन गावंडेंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. तो मागे घ्यावा म्हणून भाजप नेते आग्रही होते, तर समर्थकांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून टोकाचं पाऊल उचलत गावंडेंना घरामध्ये कुलूप बंद करून ठेवलं. गावंडेंनी समर्थकांना हाक दिली, पाया पडतो अर्ज माघारीसाठी जाऊ द्या असंही म्हटलं. पण समर्थकांनी कुलूप उघडण्यास नकार दिला आणि नंतर पक्षाचे नेते परिणय फुके हे त्यांच्या घरी आले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर घराचं कुलूप हे उघडण्यात आलं. कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की गेल्या 2017 सुद्धा 4 उमेदवार त्याच बाजूने दिले होते. त्यामुळे एक उमेदवार कमीत कमी या भागाला द्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे, कारण की या भागाला एक नगरसेवक हवा आहे. गेल्या 9 वर्षापासून या भागामध्ये नगरसेवक नाही आहे. त्यामुळे एक कार्यकर्त्यांची मागणी आहे की या भागाला एक उमेदवार द्यावा. कार्यकर्त्यांची मागणी योग्य आहे. एबी फॉर्म दिला होता पक्षाने. पक्षाने मला एबी फॉर्म दिला. फॉर्मवर 2 नावं होते. 2 नावं होते. पहिलं नाव माझं होतं, दुसरं नाव त्यांचं होतं. पक्षाने काय म्हटलं की पक्षाने मला पक्ष उमेदवारी वापस घेण्याकरता म्हटलेलं आहे आणि मी उमेदवारी वापस घ्यायला जातोय, परंतु कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे, मला जाऊ देत नाहीये. गेले 3 दिवस नाशिकमध्ये रंगलेल्या भाजपच्या सुधाकर बडगुजर घराणेशाहीच्या वादात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सुधाकर बडगुजरांच्या कुटुंबामध्ये 3 उमेदवारी मिळाल्यामुळे पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये हा वाद सुरू होता. यावरती स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील लक्ष घातलं होतं. यानंतर वरिष्ठांनी सूचना केल्यानं सुधाकर बडगुजरांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजरांनी महापालिका प्रभाग 29 मधून माघार घेतली. तर प्रभाग 25 मधून देखील सुधाकर बडगुजरांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनी माघार घेतली आहे. आता भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग 29 मधून ते निवडणूक लढवणार आहेत. 25 मधून दीपक बडगुजरांची माघार झाली. त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केले आणि दीपक बडगुजर हे 29चे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी हे झाले. मी 25 मध्ये आहे ना, 25 अ मध्ये मी आहे
25 ब मध्ये साधना पवन मठालय अधिकृत आणि 25 क मध्ये भाग्यश्रीताई डोमसे आणि पुरस्कृत आणि 25 ड मध्ये प्रकाश अमृतकर. नाशिकमध्ये भाजपतून बंडखोरी केलेल्या रुची कुंभारकर यांची उमेदवारी कायम राहिलेली आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांची रुची कुंभारकर यांना अर्ज मागे घेण्यासाठी विभागीय कार्यालयामध्ये आणलं होतं. मात्र कुंभारकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. त्याचवेळी अधिकृत उमेदवार असलेले मच्छिंद्र सानप यांनी कुंभारकर यांना निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये नेलं. मात्र तोपर्यंत वेळ संपून गेल्यानं कुंभारकर यांची उमेदवारीही कायम राहिली आहे. पक्षासोबत राहायला पाहिजे होतं. आमचं म्हणणं एकच होतं. आले होते ते इथपर्यंत. काय झालं? थोडासा गोंधळ झाला इथे गेटवर. काही कार्यकर्त्यांनी थोडासा गोंधळ घातला. त्याच्यामुळे 1-2 मिनिटं आम्ही त्यांनी त्यांचा अर्ज भरून ठेवलेला होता. आतमध्ये जाऊन सही करायची होती माघारीची. पण 1-2 मिनिटाचं अंतर असल्यामुळे ते थोडंसं दबावाचं काही नाही आहे. ते पक्षाचा माणूस आहे. तो काही त्याला दबावात असता तर तो इथपर्यंत आला नसता. ते स्वइच्छेने इथे आलेले होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता. नाशिकमध्ये भाजपात तिकीट वाटपानंतर निर्माण झालेला गोंधळ अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी देखील दिसून आला. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या राड्यानंतर भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये चक्क हाणामारी झाली. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपच्या देवानंद बिरारी आणि बाळू शिरसाट या दोघांनाही अर्ज भरलेले होते. मात्र बाळू शिरसाट यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी दिली आणि त्यानंतर देवानंद बिरारी त्यांच्या पत्नीसोबत अर्ज माघारी घेण्यासाठी आलेले होते. याचवेळी शिरसाट आणि बिरारी यांची एकमेकांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे याचं बाचाबाचीचं रूपांतर हे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पवनकुटी पाडा परिसरातून अवैध मद्याची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महामार्गावरती सापळा रचून एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये तब्बल 1,08,000 रुपयांचे अवैध मद्य आणि 2,50,000 रुपये किमतीचं वाहन असा एकूण मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेली ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरते. छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी नागरिकांनी संशयित व्यक्तीला पकडून बेदम चोप दिला. संतप्त नागरिकांनी त्याला पीडित मुलीची माफी देखील मागायला लावली. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईही सुरू केलेली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनानं नववर्षाच्या सुरुवातीलाच महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील 29 तरुणांना शासन सेवेमध्ये सामावून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाईपदी त्यांना नियुक्त करण्यात आलंय. नक्षलवादी हिंसाचारामध्ये गोपनीय माहितीदारांचा मृत्यू झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयान्वये ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. रायगडच्या ताम्हणी घाटामध्ये कार 1000 फूट खोल दरीमध्ये कोसळली. अपघातात कार चालकाचा मृत्यू झालाय. पुणे दिशेकडून माणगाव दिशेकडे येत असताना कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे 1000 फूट खोल दरीमध्ये ही कार कोसळली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.